अपडेट समोर येते। आंदोलन करणाऱ्या 32 जणांना कोर्टात आणलं गेले। 32 आंदोलकांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले गेले। बातमी आपण पाहतोय। बदलापूर स्टेशनवरील रेल रोको आंदोलनातील 32 आंदोलकांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले। प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्या सोबत जोडले गेले। त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। प्रदीप, आपण बातमी पाहतोय 32 जणांना आता न्यायालयात आणलं गेलेलं आहे। काय साधारण पुढची प्रक्रिया असणार आहे? आपण जर बघितलं तर काल बदलापूर रेल्वे स्थानकात ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं होतं त्याचप्रमाणे पोलिसांवर दगडफेक केली होती। यातील काही जणांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं होतं। त्यातील सुमारे 32 जणांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आता सकाळी कल्याणच्या रेल्वे न्यायालयात इकडे हजर केलेला आहे। याबाबत आता सुनावणी चालू झालेली आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या प्रकरणातला मुख्य जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला पण सुद्धा कल्याणच्या न्यायालयात हजर केलं होतं। 26 तारखेपर्यंत त्यांना पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अगदीच प्रदीप, खरं तर 26 तारखेपर्यंत अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र हे जे 32 जण आहेत, ज्या 32 जणांना आता न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांच्यावर साधारण कोणती कारवाई होऊ शकते किंवा न्यायालयातल्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होऊ शकतं, काय अंदाज आहे? याबाबत आपण जर बघितलं तर काल जवळपास 9 तास रेल्वे सेवा या लोकांनी ठप्प केली होती। त्याचप्रमाणे पोलिसांवर दगडफेक केली होती। पोलिसांना याबाबतचे धागेदोरे मिळालेत। पोलिसांना याबाबतचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मिळालेत आणि काल ज्या प्रकारे त्यांनी परिसरातल्या ज्या गाड्या होत्या त्याची तोडफोड केली, यावरून पोलिसांनी काल काही हुल्लडबाज तरुणांना तेव्हाच ताब्यात घेतलं होतं। त्यातील ही काही तरुण मंडळी आहेत, त्यांना आता न्यायालयात हजर केलेलं आहे आणि पुढील सुनावणी ही सुरू आहे। नक्कीच प्रदीप, खरं तर सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं आणि काय कारवाई केली जाते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।